नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, मला खूप सारे कॉल आणि मेसेज येत आहे की सर महाराष्ट्र स्टेटमध्ये जे काय समजा BSc नर्सिंग गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंटची फर्स्ट इयर ॲडमिशन प्रोसेस जी चालू झालेली आहे 2024-25 साठी, तर यामध्ये जे काय आपलं रजिस्ट्रेशन होतं त्याची शेवटची तारीख तुम्हाला 10 तारीख बघायला भेटते। आज जर तुम्ही रात्री 11:59 पर्यंत जर ॲप्लिकेशन फॉर्म नाही फिल केला तर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म उद्या फिल होणार नाही आहे, याची तुम्ही काळजी घेऊ शकता। त्याचबरोबर मला खूप सारे मेसेज आणि कॉल असे येत आहेत की सर आता जे ANM आणि GNM होतं ना, तर ह्याची जी रजिस्ट्रेशनची डेट होती ती 10 तारीख लास्ट होती, पण त्यांनी ती इन्क्रीज केली आहे। जवळपास 12 तारखेपर्यंत तुम्ही जे आहे ते ANM GNMला रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करून काउन्सिलिंगमध्ये भाग घेऊ शकता। तर त्या पद्धतीने महाराष्ट्र स्टेटमध्ये BSc नर्सिंगची लास्ट डेट काय राहील, कोणत्या तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करता येईल, त्याची जी डेट आहे BSc नर्सिंगची ॲडमिशनची ती इन्क्रीज होईल का नाही होईल, किंवा खूप सारे मुलं असे की त्यांनी जो ॲप्लिकेशन फॉर्म फिल केला आहे कॅफेवर जाऊन फिल केलता तर त्यामध्ये किंवा वैयक्तिक फिल केलता तर त्यामध्ये खूप साऱ्या चुका पण झालेल्या आहेत, तर तुम्हाला एक एडिट ऑप्शन भेटेल का नाही, तर ह्या पूर्ण मुद्द्यावर आपण ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी सॉल्व्ह होऊन जाईल। पहा, सर्वात अगोदर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणं आहे की जी काय BSc नर्सिंगसाठी ॲडमिशन प्रोसेस आपली चालणार आहे ना अकॅडमिक इयर 2024-25 साठी, सध्या जी आपली विंडो आहे ना तर ती ओपन राहणार आहे। जवळपास तुम्ही बघितलं तर 10/8/2024 रात्री 11:59 PM पर्यंत। त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन फीस जी आहे ती 11/8/2024 पर्यंत करू शकता आणि तुम्हाला त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी जवळपास 11/8/2024 जो आहे तो लास्ट टाइम बघायला भेटतो आणि 12 तारखेला तुम्हाला एक SML लिस्ट येणार आहे आणि SML लिस्ट आल्याच्यानंतर काही दिवसांना तुम्हाला राऊंड 1चा जो आहे तो पूर्ण टाइम टेबल दिला जाईल आणि त्यानुसार तुमची राऊंड 1ची काउन्सिलिंग चालेल। तुम्हाला त्यामध्ये सीट मॅट्रिक्स बघायला भेटेल, सीट अलॉटमेंट जे आहे ते होऊन जाईल। तर हा झाला की जो करंट डेट आहे ना, तो करंट डेट तुम्हाला हा बघायला भेटतो। आता सर्वात महत्त्वाचा तुमचा पहिला प्रश्न असा होता की सर आम्ही ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो फिल केला नाही किंवा करत आहे आणि आम्हाला जी आहे ती BSc नर्सिंगची फॉर्मची डेट एक्सटेंड होईल का नाही, हा तुमचा डाऊट आहे। तर पहा, तुम्हाला आज शेवटचा तारीख आहे। तुमच्यापाशी जर समजा कास्ट व्हॅलिडिटी नसेल, पण कास्ट व्हॅलिडिटीचा जर समजा तुमच्यापाशी रिसिप्ट असेल किंवा नॉन क्रिमिलियर नाही आहे, नॉन क्रिमिलियर तुम्ही काढायला टाकले त्याची पावती आहे, तर त्या पावतीवर आणि जी काय रिसिप्ट असेल तुमच्याकडे व्हॅलिडिटीची, तर ह्या दोन गोष्टीवर तुम्ही आज फॉर्म फिल करून घेणं खूप गरजेचं आहे। जरी डेट एक्सटेंड झाला तरी होऊ द्या, पण तुम्ही सध्या डेट एक्सटेंड होणार नाही असं गृहीत धरून तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो कंटिन्यू फिल करा। कारण तुम्ही ज्यावेळेस फॉर्म फिल करताय त्यावेळेस तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल, जरी त्याची रिसिप्ट असेल तरी तुमचा फॉर्म जो आहे ते ॲक्सेप्ट करून तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये एलिजिबल केलं जातं, ही गोष्ट लक्षात घ्या। किंवा NCLचा जरी तुमच्याकडे ऑफिशियल डॉक्युमेंट नसेल, जस्ट तुम्ही अप्लाय केलेली पावती असेल तरी तुम्हाला त्या पावतीवर काउन्सिलिंगमध्ये एलिजिबल केलं जातं, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। त्याच्यामुळे तुम्ही सध्या जे आहे ते BSc नर्सिंगचं ॲप्लिकेशन फॉर्म फिल करून काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करा। ज्यावेळेस तुमचा राऊंड 1चा टाइम टेबल येईल तिथं तुम्हाला एक अलॉटमेंट लिस्ट भेटेल आणि त्या अलॉटमेंट लिस्टमध्ये जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं समजा आणि तुम्ही ॲडमिशन करायला जाणार आहे ना, तर त्या ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला जे आहे ते ओरिजिनल डॉक्युमेंट लागताय, ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता। जर तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नसेल, तुम्ही अप्लाय केला असेल आणि तुम्हाला पुढच्या 10-20 दिवसामध्ये जर मिळणार असेल, तर तुम्ही आता जे रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू आहे, आज BSc नर्सिंगसाठी शेवटचा दिवस आहे, तर तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो कंप्लीट फिल करून पेमेंट करून तुमचे डॉक्युमेंट वगैरे अपलोड करू शकता, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यानंतर तुमचा सर्वात महत्त्वाचा डाऊट येतो सेकंड डाऊट की सर आम्ही जे आहे ते BSc नर्सिंगचा ॲप्लिकेशन फॉर्म फिल केलता पण आमची काय मिस्टेक झाली आहे, तर तुम्हाला सेकंड ऑप्शनमध्ये तुम्हाला एडिटसाठी ऑप्शन भेटेल का, तर पहा आता ही कंडिशन अशी बनू शकते, जर मॅक्झिमम मेल जर समजा CET सेलला जातील तर तुम्हाला एडिटचा ऑप्शन CET सेल एक दिवसासाठी फॉर्म एडिट करण्यासाठी नक्की चान्स देईल, पण जर समजा 10 किंवा 12च मेल जर CET सेल का जातील तर CET सेल एडिटचा ऑप्शन देणार नाहीये। जेवढे जास्त मेल CET सेलला जातील तेवढा जास्त तुम्हाला एडिट फॉर्म करून देण्याचा ऑप्शन दिला जाईल। त्यामुळे जर तुमची मायनर जरी मिस्टेक झाली असेल तरी तुम्ही 1-2 मेलहून पण CET सेलला जे आहे ते मेल करू शकता, जेणेकरून की CET सेल एक दिवसाचा जो आहे ते एडिट विंडो जे आहे ते ओपन करल। बाकी सध्या जर तुम्ही बघितलं तर सध्याच्या जे समजा रूल आहे त्यानुसार तुम्हाला एडिट ऑप्शन दिला जात नाहीये किंवा तुमचा फॉर्म एडिट होत नाहीये। तुम्ही जर डॉक्युमेंट चुकीचा अपलोड केला असेल तर त्याला तुम्ही परत अपलोड करू शकतात, ही पण गोष्ट लक्षात घ्या। पण तुम्ही जी काय जनरल इन्फॉर्मेशन फिल केली ना तर ती तुमची एडिट होत नाहीये, फक्त तुमचे डॉक्युमेंट तुम्ही रिअपलोड करू शकता, म्हणजे तुमचे डॉक्युमेंट एडिट होऊन जातील, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये। पण तुमचा फॉर्म जो आहे तो एडिट होत नाहीये। तुम्हाला जर मिस्टेक झाली असेल आणि फॉर्म एडिट करायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट CET सेलला मेल करा। ज्यावेळेस तुम्ही CET सेलला मेल कराल खूप सारे मेल जातील, तर CET सेल पब्लिकेशन जी आपली लिस्ट येणार ना SML वाली, तर त्याच्या एक दिवस अगोदर तुम्हाला फॉर्म एडिट करण्यासाठी 100% ऑप्शन देताना दिसून येईल। तर पहा, ही एक तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट होती आणि आज शेवटची तारीख आहे BSc नर्सिंगसाठी। तर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिल केला नाही त्यांनी फॉर्म फिल करणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्ही ऑनलाईन अलॉटमेंट बघताय, कॅटेगरीच्या फीसमधून ॲडमिशन करायचा विचार करताय, तरी पण तुम्ही CET सेलचा ॲप्लिकेशन फॉर्म फिल केला असेल
तरच तुम्ही काउन्सिलिंगमध्ये एलिजिबल राहताय, किंवा तुम्ही स्पॉटमध्ये डायरेक्ट एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन करायचा जरी विचार करत आहात तरी तुम्हाला CET-CELचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिल करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला स्पॉट ॲडमिशन करणं किंवा ऑनलाईन गव्हर्नमेंट कोट्यातून ॲडमिशन करणं किंवा तुम्हाला डायरेक्ट मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन करणं कॉलेजमध्ये जाऊन, तरी पण तुम्हाला CET-CELचा BSc नर्सिंगचा जो आता रजिस्ट्रेशन चालू आहे ना, तो फॉर्म फिल करणं खूप गरजेचं आहे. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. तर पहा, तुमचे जे कॉमन डाऊट होते ते विथ डिटेल एक्सप्लेन करून सॉल्व्ह करण्याचा मी नक्की प्रयत्न केला आहे. तुमचा जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आम्ही त्याचा तुम्हाला रिप्लाय देण्याची पूर्ण कोशिश करू. त्याचबरोबर जर तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती देऊ.